मी जानी गावाले आज तर आपण तव्यावरचा झणझणीत टॅमॅटोचा ठेचा करणार आहोत। तर चला गॅस पेटून तवा तापत ठेवला आहे। आता आपण त्याच्यावरती हिरव्या मिरच्या टाकूया। मिरच्या थोड्या तिखट असतील तर कमी घ्या आणि नसेल जास्त तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। मिरच्या आपण थोड्या भुजून घेऊया। चला आपल्याला मिरच्या चांगल्या भुजून घ्यायच्या आहे। असे त्याला टचका पडल्याशिवाय तोपर्यंत आता त्याच्यात टाकूया। लसूण भरपूर टाकायचा आहे, लसणामुळे अजून चव वाढते। तो पण आपल्याला भुजून घ्यायचा आहे थोडासा। अशा प्रकारे लसूण पण आपलं भुजला आहे आणि हे मिरच्या पण। आता आपण त्याच्यात टाकू तेल। ते एक मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता टाकू जिरे। जिरे पण टाकून घ्यायचे ते आणि मिक्स करून घेऊया। गॅस कमी गॅसवरतीच हे करून घ्यायचे। आता त्याच्यात टाकू टॅमॅटो। मी 2 मोठे टॅमॅटो चिरून घेतलेले, ते त्या तुमच्या अंदाजाने किती टाकायचे ते टाकू शकता। ते पण मिक्स करून घेऊया आपण। लय जाड लय मोठा पण नाही आणि लय बारीक पण नाही, मध्यम बारीक कापून घ्यायचं आहे। तो मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे चांगला मिक्स करून घेऊ। त्याच्यातलं सगळं पाणी ना थोडंसं आटून घेऊया आपण। मीठ टाकल्यामुळे टॅमॅटोने पाणी सोडलं ना, ते पाणी पूर्ण हे आटून देऊ। अशा प्रकारे आपलं पाणी पूर्ण हे झालं आहे। आता आपण एक करून घेऊया। मिक्स झाले, आता गॅस बंद करायचा आहे। आणि हा आपलं हे पूर्ण देठांची कोथिंबीर असली तर अजून मजा येईल ठेचाला। ही पण अशी घेऊया। आता गॅस बंद करून घेऊ आणि 1 मिनिट थंड होऊन दे। जास्त थंड पण नाही, एकदम मध्यम थोडं थंड। आता 1 मिनिट झाले, थंड झाले। आता तवा उतरून घेऊया खाली आणि तांब्याच्या साहाय्याने हे मिक्स पूर्ण एकजीव करून घेऊ। अशा प्रकारे तांब्याच्या साहाय्याने आपलं पूर्ण हे ठेसून झालं आहे। अशा प्रकारे आपल्याला झणझणीत टॅमॅटोचा ठेचा रेडी आहे।